संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाकरिता मैदान येथे भेट देणार होते। चेंबूर पांजरापोळ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांचं दर्शन घेऊन पुढे जाणार होते, परंतु मागण्या मान्य झाल्याने त्यांनी वाशीतूनच आंदोलन स्थगित केले। मात्र तत्पूर्वी चेंबूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने येणाऱ्या सर्व समाज बांधवांकरिता त्यांच्या अल्पपराची व्यवस्था केली होती। 2000 किलोचा कांदा पोहे त्यांनी वाटप केले। मात्र उरलेले अन्नधान्य सामाजिक भान जपत अनाथाश्रम व वृद्ध आश्रम मध्ये देऊन चेंबूर सकल मराठा समाजाने सामाजिक बांधिलकीचा संदेश याद्वारे दिला। सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष सचिन शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इतर समाजानेही ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानले। तो त्या दिवशी लोकांनी एवढं भरभरून सगळ्यांनी दोन्ही हाताने मदत केलेली की हे जे सामान याच्यापेक्षा दुपटी तिपटीने सामान आम्ही विरार इथल्या एका आश्रमाला दिलं। तसेच आमचे एक स्नेही डॉक्टर आहेत ज्यांचा कुर्ल्यामध्येच अनाथ आश्रम आहे, डॉक्टर राजकुमार वाघमोडे डॉक्टर यांचा जो अनाथ आश्रम आहे त्या आश्रमाला आम्ही आता हे डोनेट करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी आणि सर्व महापुरुषांच्या विचारांना वंदन करून जे हे सर्व बांधव कार्य करत होते ते वाखाणण्याजोगं असं होतं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोण जात बघत नव्हतं, धर्म नव्हतं बघत, फक्त एक मनोज जरांगे पाटलांसारखा अतिशय प्रामाणिकपणे सर्व सामान्य लोकांकरता, मराठ्यांकरता लढणारा ह्या योद्ध्याच्या पाठीमागं कोणताही स्वतःचा द्वेष किंवा मोठेपणा न ठेवता जे ते मिळेल ते काम करत होतं। मी तर त्यांच्यासोबत पूर्ण रात्रभर आम्ही जागे होतो। त्यावेळेला मी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत। महिला रात्री जागून जे काय जेवण बनवत होत्या, कोण घरी भाकरी बनवून आणत होत्या। अक्षरशः 3 ते 4 वर्षाचा एक मुलगा घेऊन एक माता इथे आलेली आणि त्या मुलामध्ये पण त्याला त्याचं भविष्य दिसत होतं की आपल्या भविष्यामध्ये आपल्यासाठी काहीतरी करतं आहे। आणि असाच हा जो जरांगे पाटलांचा लढा आहे त्याला ह्या चेंबूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने जे काय भरभरून सगळ्यांनीच मदत केली, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मदत केली, सर्वांनी त्यात सहभागी झाले। आणि हा उरलेला जो शिदा आहे तो आज आम्ही आमच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने हा जे आमचे राजकुमार वाघमोडे डॉक्टर आहेत यांच्या अनाथाश्रमाकरता सुपूर्द करत आहोत। धन्यवाद। ते आज छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, परत आपले जिजाऊ मासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जे आज जरांगे पाटील येणार होते त्यावेळेस आम्हाला 2000 पोह्याचं आम्ही वाटप करणार होतो। तर ते वाटप करून आम्हाला थोडेफार काही राहिलेलं सामान आम्ही वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, हॉस्पिटलचे आश्रम ह्या सर्वांना आम्ही ते दान करत आहोत। आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, संपूर्ण 18 पगड जाती म्हटलं तरी चालेल, सर्व समाजांनी आम्हाला मिळून सहकार्य केलं, पहिलं त्यांचा आम्ही आभार मानतो। आणि सर्व जाती धर्मातल्या बायकासुद्धा आम्हाला कामं करायला आल्या होत्या, त्यांचे पण त्या रणरागिणीचे आभार मानते। जरांगे पाटील येणार होते, कुणी चुलीवर, कुणी गॅसवर अशा भाकरी चटणी सर्व काही आम्हाला दिलेलं होतं। आणि त्या महिलांचे तर खरे आभार मानलेच पाहिजेत आम्हाला, कारण खूप सर्वांनी आमचं हे केलं, अभिनंदनसुद्धा आमचं केलं सर्वांनी। आणि आज आमचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, आमचे सरचिटणीस सुधीर पाटील, परत आमचे संजय पाटील, राजू नगराळे, प्रमोद, असे सर्व लोकांनी आम्हाला खूप मदत केली। आणि त्यांचे खरंच मी खूप त्यांचे आमच्यावर उपकार आहेत। आणि आम्हाला एवढं सहकार्य केलं, अक्षरशः सहकार्य केलं म्हणजे वाखाणण्यासारखंच केलेलं आहे। आणि त्यामुळं आम्हाला हे सर्व सोपं गेलं होतं, कारण 2000 पोह्याचं वाटप करणं काही सरळ नाही आहे। आणि ह्या सर्वांची साथ होती, त्यामुळं आम्ही सक्सेसफुल झालो। आणि जे हे सगळं आहे ते आम्ही सर्व यांना आश्रमाला यांना दान करतो आहे की कुणी आपलं सर्वांनी ते बघून घ्यावं कसं तुमच्या माध्यमातून। जय भवानी, जय शिवराय। सकल मराठाच्या माध्यमातून सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष योद्धा 26 तारखेला साजरा होत होता। त्यावेळेस 18 पगड जातींनी जो आम्हाला पोह्याच्या माध्यमातून कांदा वगैरे इतर काही साहित्य देऊन जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचे शतशः आम्ही आभार आहोत। त्याचबरोबर जे काही सामान आमच्याकडे उर्वरित राहिलेलं आहे
आनंद आश्रम, विरार म्हणा, कुर्ला म्हणा, अदर या ठिकाणी आम्ही हे वाटप करत आहोत. आम्ही सर्व सकळ मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते, सन्मान्य सचिन शिंदे, सुधीर पाटील, मीनाक्षीताई देशमुख आणि आमच्या सर्व टीमचे सक्रिय समाज, सकळ मराठा समाजच्या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेऊन हा संघर्ष योद्ध्यामध्ये मनोज साहेबांना जी साथ दिली आणि अशीच पुन्हा वारंवार साथ त्यांना आपण देत राहूया. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी. आज जरांगे पाटील येणार होते, त्यावेळेस आम्ही सकळ मराठा समाजातर्फे 2000 पोह्याचं वाटप करणार होतो आणि केलं. आणि थोडंसं काही उरलं आहे ना, ते आम्ही अनाथ आश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी आम्ही ते धान्य पोच करत आहोत. धन्यवाद. सगळ्यांना जय शिवराय. तुम्ही सगळ्यांनी जी मदत केली होती, जरांगे पाटील आपले येणार होते आरक्षणासाठी इथे पांढरापोळला तेव्हा, तर तुमच्या मदतीतून आलेला, तुमच्याकडून आलेला एक खारीचा वाटा आपण इथे तर सगळं केलंच होतं, पण जे काही सामान राहिलं होतं ते सामान आज आम्ही अनाथ आश्रमांना देऊन टाकतोय. तुमच्या सगळ्या सकल मराठा समाजाच्या वतीने सगळ्यांना जय शिवराय. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.